राजा ठिकाणी मनदाय माते त्या ठिकाणी निरूप तुझे मी देवितो सदा ठिकाणी तेथे संतुले पायोनी अवधूत चिंतन पाजोन तुझे मंत्र पुष्पांजली समर्पयामि गणदेवपा मोरया सन्मुखी मोरया हो वारद साहेब बसा मुद्दाम केलं नाही. तिकडं 2-3 ठिकाणी जायचं होतं. पहिली गोष्ट माफ करा. दत्ताच्या मी आत्ताच पाया पडलो आणि तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून तुम्ही सगळ्यांना मला पूनमताईला अमोल मोहित्यांना मतदान केलं, निवडून आणलं आणि एवढ्या बहुसंख्येनं मतदान करून निवडून आणलं त्याबद्दल बसलेल्या माझ्या समोरच्या माता भगिनी, माझ्या सर्व ज्येष्ठ सर्व युवकांचे म्हणजे सगळ्यात जास्त मतं मला आणि पूनमताईला सगळ्या साताऱ्यात सगळे म्हणजे 50 नगरसेवक आहेत. त्या 50 नगरसेवकमध्ये मला आणि पूनमताईला जास्त मतं दिली. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. समोर असलेले सगळे माझे जवळचे डॉक्टर साहेब आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, मला राखी बांधणाऱ्या सगळ्या माझ्या बहिणी दिसतात मला इथे सगळ्या आणि माझ्या डोळ्यात कॅमेरे आहेत. बरोबर इलेक्शन मध्ये मी माझ्या लक्षात होतं कोण आलंय कोण नाही, कोण पदयात्रेला आलं, कोण कोपरा सभेला आलं आणि महत्वाचं मनीष आवळे म्हणजे कॅप्टन आहेत मग आमच्या टीम. खरंच त्यांच्यामुळं मी आणि पूनमताई चांगल्या मतानं आलो. त्या बिचारीनं माझी पूनमताईची बहीणच लागती पण मनीषा आवळेनं माझ्यासाठी आणि पूनमताईसाठी इतकं काम केलं. तिचं मनापासून आभार मानतो, हात जोडून आभार मानतो. नेहमी आभार मानतो म्हणजे खरं एखादी एवढ्या ताकदीनं आपलं स्वतःचं घर सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून मनीषा आवळेंना माझ्यासाठी काम केलं. पूनमताईला आणि अमोल मोहित्यांना मतं मिळवून दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर मी जास्त मतांनी निवडून आलो. पण मला ह्या विलासपूर गोळीबारचं विकास काम करायचं आहे. मला 1-5 वर्ष आत्ता इलेक्शन झालं आणि मी परत घरात बसणार आहे. मी आणि पूनमताई असं काय होणार नाही. मी घरात बसणारा माणूस नाही. ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी बाहेर होतो सकाळी 7 वाजल्यापासून आणि निवडून आल्यापासून मी सकाळी 7ला बाहेर पडलोय. मी थांबणार नाही. मला माझ्या लोकांचा माझ्यावर प्रेम करणारे सगळ्या लोकांचं काम करायचं आहे. चांगला विकास काम मी या विलासपूरचा गोळीबारचं कराल. तुम्ही जिथं बसलाय 6 महिन्यानं वर्षानं हीच जागा मंदिराच्या शेजारची जागा एवढी चांगली डेव्हलप केली. मंदिराचे सर्व सदस्य मंदिरावर रोज येऊन पूजा करणारे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांना एवढं स्वच्छता केली, एवढं चांगलं केलंय. पण माझ्या कारकिर्दीत 100% सांगतो पुढच्या वर्षी इथं लॉन असेल, तुम्हाला जिथल्या इथं बसायला ठिकाण असेल, अजून कुठं लाईट लावायच्यात, पलीकडे वडा आपला शेवटपर्यंत गेला नाही, तिकडून वडा आलाय, ते सगळी कामं माझ्या लक्षात आहे. मी फिरताना सगळे कुणाच्या घरात कचरा आहे, कुणाच्या घरापाशी घाण आहे, कुणाच्या घरापाशी स्वच्छता नाही, माझं स्वतःचं खूप लक्ष असतं. मी या 2-4 वर्षात एवढं विलासपूर गोळीबारचं काम करून ठेवेन. पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला मतं बी मागायला येणार नाही. काय येणार नाही, एवढं काम करून ठेवणार आहे पूनमताईन. मी परत लोकांना म्हणायला पाहिजे तू घरीच बस आणि तुम्हाला मतदान करतो. खरंच सर माझं एक मानस आहे, म्हणजे मी मतं मागायला पुढच्या 5 वर्षात येणारच नाही. मी 5 वर्षात एवढं काम करून ठेवणार आहे.
म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एवढ्या ताकदीनं एवढ्या जास्त मतानं आलो. मला खास करून माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांचं आभार मानायचं आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा आभार मानायचं आहे, खासदार साहेबांचं. यांना आम्हाला तिकीट दिलं, कमळ चिन्ह मला उभं केलं. कमळ चिन्ह उभं राहून मला चांगल्या मतानं निवडून आणलं. मी नावानं फिरोज पठाणे, पण मी ह्या विलासपूर गोळीबारचा खरोखरच पाटीलच आहे. पठाणचा पाटील मी करू शकतो, माझ्याकडे मी करू शकतो, पठाणचा पाटील मी होऊ शकतो, पण मी ह्या विलासपूरचा पाटीलच आहे आयुष्यभर. आता माझं नाव बदलू शकत नाही. कुणी कुणाच्या धर्मात, कुणी कुणाच्या धर्मात यायचं, कुणी कुणाच्या जन्म धर्मात येतो हे कुणी सांगू शकत नाही. मी फक्त नावाला फिरोज पठाणे. मी आरती करतो, मी गणपतीला जातो, मी दुर्गा माताला जातो, मी सोमवारी बाबा उपास ठेवतात, माझा बी उपास होतो. शिवेंद्र बाबा सोमवारी काय चुकीचं काय म्हणजे मांस मच्छी खात नाहीत, मी बी खात नाही. म्हणजे आपला नेता आपल्याबरोबर असतो, मी त्यांच्याबरोबर असतो, आम्ही बी शाकाहारी होतो. म्हणजे सगळ्या गोष्टी सर्व धर्माच्याला बरोबर घेऊन माझं काम आहे. मला एवढंच सांगायचं आहे, माझ्याकडनं कुठली गोष्ट या विलासपूरच्या गोळीबारच्या चुकणार नाही. माझ्याबद्दल सांगितलं जातं, मी विलासपूरमध्ये जरा थांब बंद 4 वर्ष बिचारीनं काम केलं. कुणाला तरी एकालाच संधी मिळत असते, एकालाच उभं राहायचं असतं, सगळी जण उभं राहू शकत नाहीत. मी चांगलं विकास काम करेन, झालं गेलं. मी गंगेला मिळालं, कुणालाही वाईट बोलणार नाही. कुणी माझ्याबद्दल चुकीची गोष्ट केली, काय केलं, कुणाच्याही बद्दल वाईट वागणार नाही, कुणाचा बी काटा काढणार नाही, कुणाला तरी त्याचा कार्यक्रम करणार नाही, काही करणार नाही. त्याला बी दादा बाबा जेव्हा माझ्या समोर मामा उभे होते त्यांच्या बी जाऊन पाया पडून आलो. जे विरोधक माझ्याबद्दल चुकीचं बोलत होते त्यांच्या बी घरी जाऊन पाया पडून आलो. सगळ्यांच्या हात जोडून आलो सर, सगळ्यांच्या घरी जाऊन हात जोडून आलो. मी माणसातला माणूस आहे. पूनमताई चांगलं काम करेन, मी बी करेन. मी माझ्या नेत्याला शिवेंद्र बाबांना सगळं श्रेय, तुम्हाला आणि शिवेंद्र बाबांना सगळं श्रेय देतो. मला एवढ्या मतदानानं निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अजून तुमचं कुणाचं आहे असंच सांगा, मला काही काम राहिलंय, माझ्याकडनं काम झालं नाही, म्हणजे चुकलंय ते बी सांगा. मी एवढ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलाय, थंडी वाजती मला बी माहिती आहे, पण एवढ्या संख्येनं माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आला माझ्या बहिणी म्हणून. या वर्षी राख्या माझ्या इथपर्यंत बांधणार आहेत मला माहिती आहे. मी महिला दिवस असू दे, कीर्तन सोहळा असू दे, शिवजयंती असू दे, शिवाजी महाराजांचा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे मी काहीतरी म्हणजे छत्रपतींच्यावर राहतो, त्यांच्यावर खातो पितो, त्यांच्यावर सगळ्या गोष्टी करतो, दिवसभर त्यांच्यावर राहतो. मी बी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मी शिवजयंती करतो, तुम्ही काय करत नाही? म्हणजे त्याला राजकारण करायचं होतं, शिवजयंती केली. तुम्ही शेजारी माझी शिवजयंती करा. अरे त्याला बी दानत लागती, त्याला बी शिवाजी महाराजांचा मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तुम्ही मावळे, तुम्ही काय करत नाही? फक्त म्हणायचं त्याला इलेक्शनला उभं राहायचं म्हणून ती शिवजयंती करतो. अरे तुम्ही करा, माझ्या शेजारी दुसरं शेड लावा, दुसरं मंडप टाका, माझ्या शेजारी शिवजयंती करा. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, कुणाचे एकट्या दुसऱ्याचे नव्हते, सगळ्यांचे शिवाजी महाराज होते. पुन्हा एकदा सगळ्यांचे हात जोडून पाया पडून माझ्याकडनं, माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या माणसांचं, सगळ्या महिलांच्याकडनं माझ्या कुठली गोष्ट माझ्याकडनं चुकणार नाही. तुम्ही मला एवढ्या मतानं निवडून दिलं, एवढ्या संख्येनं निवडून दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून सगळ्यांचे हात जोडून पाया पडून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आता मनीषा आवळेंकडनंच पार्टी घ्या. पाहिजे ना तुम्हाला पार्टी? ठीक आहे, तुम्ही ठरवा. आणि या वर्षी बी आपण मागच्या वर्षी आपण पालखीला गेलो तेव्हा गडबड झाली, पण या वर्षी सिस्टमॅटिक पालखीला तुम्हाला नेणार आणि 15 मिनिटात दर्शन करणार. मी स्वतः येणार पालखीला. या वर्षी मागच्या वर्षी 400-500 महिला गेलतो आम्ही सगळ्या. यावर्षी ज्येष्ठांना, युवकांना, सगळ्यांना 1000-2000 महिला आपण चांगली ट्रॅव्हल्स करून जाऊ. येताना जेवायची सोय करू, जाताना सोय करू. 15 मिनिटात तुमचं दर्शन करून देतो आणि तुमच्या आशीर्वादानं रामकृष्णी म्हणतो, जय श्रीराम म्हणतो, जय शिवाजी म्हणतो, सगळं करतो. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून एवढंच बोलून 2 शब्द मला तुम्ही बोलावलं, एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला, तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सगळ्यांनी बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल पहिल्यांदा
पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. आणि इथून पुढं जे तुमचे काही कामं असतील काय असतील ते तुम्ही हक्काने मला सांगा. आणि मी काय नगरसेविका झाली म्हणून वेगळी काय नाही, मी पहिल्यासारखी तुमच्यातलीच राहणार आहे. जशी तुमच्यावर पहिली होती तशीच असणार आहे. तुम्हाला माहिती आहे कंचनवादन आता कसं आहे. दोघं पण मला काम करतात त्यामुळे तुमचं काम होणार. त्यामुळे आहे तुमची कामं आम्ही नक्कीच करणार. बाई मी मिळून नक्कीच करणार. तुम्ही हक्काने तेवढीच सांगा, कधीही सांगा, तुमची कामं नक्कीच होणार. धन्यवाद. मनापासून आभार. आणि येऊ घातलेल्या त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांना तुम्ही बहुसंख्येनं प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं. त्याच्या मागचं कारणही तेवढं मोठं होतं की भाईंनी जो पाठपुरावा केला 4 वर्षामध्ये भाईंच्या बरोबर पूनम एक बहीण म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होती. मनीषाताई होत्या, किरवेताई होत्या, सुवर्णाताई होत्या, किरवेताई होत्या, कनेरकरताई होत्या. हा ग्रुप जो महिलांचा होता खरं खूप सुंदर होता. आणि त्यांनी महिलांच्या प्रत्येक अडचणी जाणून घेतल्या, प्रत्येक अडचणीला त्या तोंड देत होत्या. प्रत्येक बाजूनं त्यांचा प्रयत्न चालला होता की आपला प्रभागामध्ये कोणत्या पद्धतीने विकास झाला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने केला पाहिजे. आता बाईंनी सांगितलं की भविष्यातली पण रूपरेषा बाईंनी तयार केलेली की भविष्यामध्ये आपल्या विलासपूर गोळीबार मैदानामध्ये कोणत्या पद्धतीनं काम झालं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि हे न बोलता तुम्हाला बघायला मिळणार, कारण हे 5 वर्ष 100% दोघं जण तुमच्यासाठी अहोरात्र काम करणार आहेत. परंतु तुमच्या सर्वांचं असंच मोलाचं सहकार्य त्यांच्याबरोबर कायम असावं. निश्चितच भाईंचं तुम्ही आता भाषण ऐकलं, पूनमचं पण ऐकलं. आणि पूनम तुमच्या सर्व मी पण त्याला समजून घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. सर्वांनी खूप मोठ्या संख्येनं मतदान करून त्या दोघांना निवडून दिलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. त्या बाजूला बोलव इकडेच तुम्ही बोलायचे. तेवढ्या हक्काने त्यांना बोलावले, तेवढ्या हक्काने ह्यांच्याकडून काम बी तेवढे तुमच्या पंचवार्षिकला भाई नगराध्यक्ष आहे. त्यामुळं आता चालली सोडून जात नाही कुठं. भाई पूनम ज्यांना फोटो काढायचे कुठे गेले ते काय ना मनीषा नायका चाललेत हे पाठव बाबा. आपण मला निवडून आणले. आपण पहिल्यापासून आशीर्वाद आहे मला. भाडेकरू होतो तेव्हा मी फक्त आपण माझ्याकडे सुजित पुढे सुजित